आफ्टरनून. व्हेरी गुड आफ्टरनून बोला आणि ताट बसा पहिला. बघा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डोंगरे सर, तसेच माजी मुख्याध्यापक पी जाधव सर, तसेच शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री जायभाई सर, सांस्कृतिक विभागाचे सांस्कृतिक प्रमुख आदरणीय श्री खेत्रे सर आणि इथे उपस्थित असणारे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या शिक्षक भगिनी, तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आनंद आणि भावनाचा संगम आहे. आनंद यासाठी की आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पहिल्या मोठ्या टप्प्यावर यशस्वी पाऊल ठेवले आहे, आणि भावनिक यासाठी की आज आपण त्यांना मोठ्या मनाने आणि प्रेमळ खुशीतून पुढील प्रवासासाठी निरोप देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही या शाळेमध्ये आलात तेव्हा तुमच्या डोळ्यात एक कुतूहल होते, भीती होती, आणि आज तुमच्या डोळ्यामध्ये जे आहे तो एक प्रकारचा आत्मविश्वास, स्वप्ने आणि स्वतःची ओळख. हीच आमच्यासाठी शिक्षकांसाठी सर्वात मोठी कमाई असते. विद्यार्थी मित्रांनो, शाळा म्हणजे फक्त चार भिंती नाही, शाळा म्हणजे संस्काराची शिदोरी असते, मैत्रीचे बंध असतात आणि गुरुजनांचे मार्गदर्शन असते. येथे फक्त गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, इंग्रजी एवढेच विषय शिकवले जातात का हो? तर नाही, तर जीवन जगण्याची एक कला आहे, आणि ही कला ती फक्त आपल्याला शाळा शिकू शकते. आता तुमच्या समोर मोठमोठी स्वप्ने आहेत. कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी अधिकारी होईल, कोणी कलाकारही होईल, काहीही व्हा, पण सर्वप्रथम एक चांगला माणूस व्हा, एक चांगला माणूस व्हा. कारण यश हे पदवीत नसते. 10वीचे मुलं विशेष कसा बसणार? यश हे पदवीत नसते, तर ते व्यक्तिमत्वात असते, ते व्यक्तिमत्वात असते. मी 3 गोष्टी सांगणार आहे 10वीच्या मुलांसाठी, त्यांनी त्या नेहमीच लक्षात ठेवावे. अपयश आले तर खचू नका. बघा, अपयश आले तर खचू नका, कारण अपयश म्हणजे शेवटची पायरी नाही, तर ती एक यशाची तयारी असते. नंबर 2, आव्हाने आले तर पळू नका, कारण संघर्षच माणसाला घडवत असतो. आणि यश मिळाले तर गर्व करू नका, कारण नम्रता हीच खरी आपली ओळख असते, हीच खरी आपली ओळख असते. तुम्ही कोठेही जा, कितीही मोठे व्हा, पण या शाळेची, आपल्या शिक्षकांची आणि पालकांची शिकवण कधीच विसरू नका, कधीच विसरू नका, कारण हाच तुमच्या आयुष्याचा भक्कम इमारत उभा करणारा संस्कार असेल. शेवटी मी एवढेच म्हणेन, साचले जरी डोळ्यात पाणी. 10वीच्या मुलांसाठी मला ते वाटत नाही ते भावनिक झाले तसं, पण तरी मी बोलते, साचले जरी डोळ्यात पाणी, ओठावर मात्र हसू असू द्या. साचले जरी डोळ्यात पाणी, ओठावर मात्र हसू असू द्या. प्रवास हा जरी संपला इथे, प्रवास हा जरी संपला इथे, आठवणी मात्र काळजात असू द्या, आठवणी मात्र काळजात असू द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.